ओम नमो भगवते वासुदेवाय. देवर्षी नारद ध्रुवाला भगवंताच्या मूर्तीची पूजा कशी करावी त्याचं मार्गदर्शन करतायत. त्यांनी त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादशाक्षरी मंत्राचा उपदेश केलाच होता आणि सांगितलं की बाळा, तुझं वय लक्षात घेता हे जे उपचार आहेत, आवाहन, ध्यान, अर्घ्य, पाद्य, आचमनीय, पंचामृती स्नान, हे करण्यासाठी जरी स्वतंत्र मंत्र वेदाने सांगितले असले तरी तुझ्या वयाला ते तुला शिकणं शक्य नाहीये. तू लहान आहेस. मग मंत्र नाहीत म्हणून पूजा करायची नाही का? पूजा करायची. मग त्या प्रत्येक उपचाराच्या वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हटलास तरी तो उपचार भगवंताला मिळेल, भगवंत तो स्वीकारेल. कारण मंत्राचे उच्चार जर अशुद्ध झाले तर अवाक्षरम व्याधिपीडितम म्हटलं जातं. त्याचे अर्थ बदलतात, विरुद्ध अर्थ होतात आणि चुकीच्या मंत्रोच्चारणातून शरीराला आणि मनाला सुद्धा काही त्रास होऊ शकतात. तेव्हा त्याने त्याला सांगितलं की ह्या प्रत्येक उपचाराच्या वेळेला नुसतं तू ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत जा, तो उपचार संपन्न होईल. कारण असं आहे, सर्व सामग्री गोळा करून कर्मकांडी पूजा करणं हा वेगळा भाग आहे आणि घरी आलेला जो कोणी प्रिय असा आपला पाहुणा असेल त्याला हात जोडून त्याचं स्वागत करणं, त्याला आलिंगन देणं, त्याच्या पाया पडणं, त्याचा आदर सत्कार करणं, अशा प्रकारची सुद्धा जी पूजा आहे ती पूजा करणं ही वेगळी आहे. समंत्रक पूजेमध्ये मंत्रोपचार हे प्रधान असतात आणि लौकिक पूजेमध्ये किंवा आपल्या प्रिय व्यक्तींचा जो आदर सत्कार करतो, पूजा करतो, त्यामध्ये भावना प्रधान असते. तेव्हा भगवंताच्या पूजेमध्ये भावना प्रधान ठेव असं भगवान नारद ध्रुवाला सांगतायत. पण भगवान विष्णूंच्या म्हणजेच भगवान श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये तुळस मात्र अपरिहार्यपणे पूजेमध्ये आणली पाहिजे. कारण भगवंताला तुळस अत्यंत प्रिय आहे आणि तिचं महात्म्य सुद्धा असंच आहे. या दृष्टा निखिलाख संघ शमनी स्पृष्टा वपुः पावनी रोगाणाम अभिवंदिता निरसनी सिक्तांत कत्रासिनी प्रत्यासत्ति विधायिनी भगवतः कृष्णस्य संरोपिता न्यस्ता तच्चरणे विमुक्ती फलदा तस्यै तुलस्यै नमः. नुकताच तुळशीच्या लग्नाचा काल चालून गेला. ही तुळस कशी आहे की जिला बघितल्यानंतर आपल्या मनातली, शरीरातली, विचारातली सगळी पाप, सगळ्या पापांच्या राशी ह्या नाहीशा होतात, त्यांचं शमन होतं. त्या तुळशीला जर आपण स्पर्श केला योग्य काळी तर आपलं शरीर पवित्र होतं. तिला जर नमस्कार केला तर ती सगळ्या रोगांचं निर्मूलन करते, निरसन करते. आणि तिला नियमाने जर पाणी घातलं तर अंत्यकाळी जो त्रास होतो त्याचं निरसन ती करते. जर आपण तिला शरण गेलो तर तुळस आपलं कल्याण करते. तिला भगवान श्रीकृष्णांच्या जर जवळ ठेवलं तर आपलं सगळं हित ती साधून देते. आणि तिच्या पायाशी, तुळशीशी जर आपण डोकं ठेवलं तर आपल्याला मुक्ती मिळवून देते.
अशी ही तुळस आहे. आणि ह्या तुळशीच्या बाबतीत स्वामी अखंडानंदांनी एक छान गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले, भगवंताचं हे तुळशीबद्दलचं नितांत प्रेम बघितलं आणि एका भक्ताला राग आला. वास्तविक जर भक्त असेल तर राग यायचं काही कारण नाही, पण आला. आणि तो देवाला म्हणाला, भगवंता, सारखं सारखं तुम्ही तुळशीचं काय नाव घेता? आम्ही एवढे तुमचे भक्त आहोत, आमचं नाव कधीच घेत नाही तुम्ही. तुळस तुम्हाला प्रिय आहे, तिच्या नावाचा जप करता, तुम्हाला भक्त सुद्धा प्रिय आहेत असं म्हणतात, मग आम्हा भक्तांचं नाव का नाही तुम्ही घेत? तर मग आता मग एक करा, तुम्ही तुळसच व्हा. जिच्याबद्दल तुमच्या मनात प्रेम आहे ती तुळसच तुम्ही व्हा. भगवंत म्हणाले, तसा असू, ठीक आहे, तुझी जर इच्छा आहे मी तुळस व्हावं तर मी तुळस होतो. पण म्हणाले, यापुढे तुळस मात्र नित्य हिरवी होत राहील, बहरत जाईल, ताजी तवानी दिसेल, आणि मी मात्र दगड होत जाईल. आणि खरोखर भगवंताने सांगितल्याप्रमाणे भगवंत शाळीग्राम झाले आणि त्यांना प्रिय जी वस्तू तुळस, ती तुळस त्या शाळीग्रामाच्या मस्तकावर विराजमान व्हायला लागली. हे बघितलं मात्र. आणि मग एक कवी म्हणाला, 8 पहर 64 घडी ठाकूर पर ठकुराईन चढी. भगवंताला जी तुळस अत्यंत प्रिय आहे, ती तुळस भगवंत आपल्या मस्तकावर धारण करतात, प्रेमाने धारण करतात, अभिमानाने धारण करतात. तेव्हा ज्यांना भगवंताची पूजा करायची, श्रीहरींची पूजा करायची, श्री विष्णूंची, कृष्णाची पूजा करायची, कारण कृष्णस्तु भगवान स्वयं, त्यांना त्या पूजेमध्ये तुळशीनं पूजा करणं हे अपरिहार्य आहे, कारण त्यामुळे भगवंत अतिशय प्रसन्न होतात. पण समजा यदा कदाचित आम्हाला मूर्ती मिळालीच नाही, असं जर झालं तर मूर्ती मिळत नाही म्हणून त्याच्यातून अडून राहण्यापेक्षा जे जे भेटे भूत ते ते माने भगवंत या न्यायानं, जे दिसेल त्याची पूजा करावी. तात्पर्य पूजा करण्यात आहे, मूर्ती मिळते की नाही याच्यात तात्पर्य नाहीये. सगळी पूजा सामग्री केली आणि जर भगवंताची मूर्ती उपलब्ध झाली नाही तर त्याच्यासाठी अडून न बसता भगवंत मंत्रमूर्ती आहे असं लक्षात घेऊन त्या मंत्राच्या जपानं सुद्धा भगवंताची पूजा होईल. ती पूजा निष्कपट मनानं मात्र करत राहिली पाहिजे. तो मंत्र निष्कपट मनानं सतत जपत राहिला पाहिजे आणि त्या मंत्राच्या जपातूनच आपलं जे इष्ट आहे, आराध्य आहे, त्या भगवंताची मूर्ती बनत राहील. तेव्हा काया वाचा मनासह एकाग्र होऊन आपल्याकडनं भगवंताची पूजा व्हायला हवी. मगाशी फलाहाराचा सुद्धा उल्लेख देवशे नारदांनी केला. फलाहार एवढ्यासाठी आहे की एकीकडे तो शरीराला पोषकही असतो आणि त्याच वेळेला परिमित प्रमाणात घेतल्यामुळं त्याच्यातून जडता वगैरे दोष शरीरामध्ये निर्माण होत नाही. देवशे नारदांनीच भक्तांना आहार किती घ्यावा याच्याबद्दल एक सूत्र मांडलंय भक्ती सूत्रामध्ये. आ शरीर धारणावधी, भगवंताची भक्ती करण्यासाठी शरीर अनुकूल राहील, ते त्याच्या आड येणार नाही. शरीरस्थ दोषांमुळं जडता आहे, मंदता आहे, आळस आहे, अन्य काही शरीरात दोष निर्माण होऊ शकतात अतिसेवनानं. तर अशा या दोषांमुळं भक्तीमध्ये प्रत्यवाय येऊ नये म्हणून किमान आवश्यक असेल तेवढाच आहार भक्तानं घ्यावा. परिचर्या भगवतो यावंत्य पूर्वसेविताः ता मंत्र हृदय नैव प्रयुंजान मंत्रमुहूर्तये. तेव्हा देवर्षी नारद ध्रुवाला सांगतायत, भगवंताच्या पूजेसाठी ज्या ज्या उपचारांचं विधान केलं गेलंय त्या मंत्रमूर्ती अशा श्रीहरीला ह्या द्वादशाक्षर
मंत्राने ते उपचार अर्पण करावेत. आणि अशा प्रकारे एवं कायेन मनसा वचसा च मनोगतम परिचर्यमानो भगवान भक्तिमत परिचर्या, अशा प्रकारे जेव्हा हृदयस्थाच्या भगवंताचं मन, वाणी आणि शरीरानं अत्यंत भक्तिपूर्वक पूजन केलं जातं, तेव्हा ते निश्चल अशा भावानं सुंदर पूजा करणाऱ्या, सुंदर भजन करणाऱ्या आपल्या भक्तांच्या ठिकाणचा जो भाव आहे त्याला पुष्टी देतात, तो भाव वाढवतात. आणि त्या भक्ताच्या इच्छेनुसार धर्म, अर्थ, काम किंवा मोक्ष, त्याला ज्या प्रकारचं कल्याण हवं असेल ते कल्याण भगवंत देतात. विरक्तश्चेंद्रियरतो भक्तियोगेन भूयसा तन्निरंतर भावेन भजेत आधा विमुक्ते. पण जर भक्ताला, उपासकाला इंद्रिय संबंधी मिळणारे जे भोग आहेत त्यांच्याबद्दल पूर्ण वैराग्य आलं असेल, विरक्ती वाटत असेल, तर त्यानं मोक्षप्राप्तीसाठी अत्यंत प्रेमानं, परमप्रेमानं, भक्तिपूर्वक अशा अविच्छिन्न भावानं भगवंताचं भजन करावं. अशा प्रकारे देवर्षी नारदांनी त्या ध्रुवाला उपदेश केला. इत्युक्तसं परिक्रम्य प्रणम्य च नृपार्भकः ययौ मधुवनं पुण्यम हरेश चरण चरितम. मैत्रेय विदुराला सांगतायत की नारदांनी अशा प्रकारचा उपदेश केल्यानंतर तो राजकुमार ध्रुव, बाळ ध्रुव, त्यानं त्यांना प्रदक्षिणा घातली, साष्टांग दंडवत घातला, नमस्कार केला आणि त्यानंतर भगवंतांच्या चरणचिन्हाने अंकित झालेली, पावन झालेली अशी ती पवित्र भूमी जी आहे मधुवनाची, तिकडे तो जायला निघाला. तपोवनं गते तस्मिन् प्रविष्टोऽन्त पुरं मुनिः अर्हितार्हणको राज्ञा सुखासीन उवाचतम. ध्रुव तपोवनाच्या दिशेने निघून गेला आणि देवर्षी नारद उत्तानपादाच्या महालात, दरबारात पोहोचले. राजानं त्यांचं यथायोग्य उत्तम उपचाराने स्वागत केलं, पूजा केली आणि त्यांना शरीराला आराम वाटावा अशा प्रकारचं आसन देऊन बसण्याची विनंती केली. मग पुढे देवर्षी नारद त्या उत्तानपाद राजाला काय म्हणाले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.